नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्सवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत एमएसबीटी डिप्लोमाच्या मेकॅनिकल ब्रांचच्या 4 सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, ज्यामध्ये विषय कोणकोणते आहे, कोणता विषय किती कठीण किती सोपा, कोणत्या विषयामध्ये थेरी आहे, न्यूमरिकल्स आहे, प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, ग्राफ्स आहे, ड्रॉइंग आहे, सर्व काही बघू. त्यासोबतच कोणत्या विषयाचं महत्त्व किती आहे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि कोणत्या विषयाचा अभ्यास नेमका कशा प्रकारे केला पाहिजे, या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. यामध्ये इंटरनल सब्जेक्ट कोणकोणते आहे, सबमिशन कसं करायचं, काय करायचं, म्हणजे या सेमिस्टरची संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर आपल्या युट्यूब चॅनल विनीत सर आणि विनीत ट्युटोरियल यावर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे भरपूर सारे वेगवेगळ्या ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल कॉस्टमध्ये. आणि तुमच्या मोठ्या भावाचं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, चलो. ते मी 4K मेकॅनिकलच्या 4th सेमिस्टरचा संपूर्ण कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे. आपण वन बाय वन सर्व सब्जेक्टचं इंट्रोडक्शन बघू. त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय छोटं छोटं वर बघू बेटा. कारण बघा, प्रत्येकाला तोडून फोडून मोडून मरून सर्व काही मी डिटेलमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे. म्हणजे बघा, जो समजा या ठिकाणी एक एक विषय आहे, टॉम आहे, मेट्रोलॉजी आहे, एमईएम आहे, तर याला मी अजून तोडून फोडून सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक सब्जेक्टचं तोडून फोडून एकदम डिटेल डिस्कशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक वगैरे करू शकता. प्रत्येक सिलेबसला बघा बेटा, आणि हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे, आपण अभ्यास तर करतो, पण आपण अभ्यास कशाचा करतोय, ते किती महत्वाचं आहे, आपल्या भविष्यात कामाचं आहे की नाही, त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला तेवढंच महत्वाचं बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर बघा रे बाळांनो, सर्वात पहिलं आपलं तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जास्त काही सांगायची गरज नाही, आपले 70-30चा आपला पॅटर्न असणार आहे. 70 मार्कची असेल तुमची फायनल थेरी एक्झाम आणि 30 मार्क तुमचे असणार आहे 2 युनिट टेस्टचा ॲव्हरेज. 2 युनिट टेस्टचा ॲव्हरेज बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर सर्वात पहिलं तुमचा आहे बेटा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी. त्याला तुम्ही शॉर्टकट बेटा EES, बरोबर आहे. पहिले याचं नाव होतं एन्व्हायरमेंटल सायन्स, EVS नाव होतं याचं. आता याचं नाव आलं बेटा EES. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे सर? जाऊ द्या ना सर, असं पण हा ऑनलाईन एक्झाम आहे. ऑनलाईन एक्झाम आहे हो सर. बघा बेटा, लक्ष द्या. तर EES हा जो विषय आहे, याची तुमची होणार बेटा ऑनलाईन थेरी, ऑनलाईन MCQ एक्झामिनेशन. बघा, ज्याच्या पुढे स्टार आणि हॅश असतं ना, तुमचा होतो बेटा ऑनलाईन MCQ एक्झाम कॉलेजच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये, बरोबर आहे. तर 70 मार्क तुमचा ऑनलाईन पेपर होईल बेटा. त्यामध्ये तुमचं फक्त सेल्फ लर्निंग असेसमेंट म्हणजे SLA ट्युटोरियल तुम्हाला दिलं जाईल 25 मार्काचा बस. म्हणजे असाइनमेंट आहे, असाइनमेंट कंप्लीट करा, सबमिशन करा, विषय क्लोज. आणि डायरेक्ट तुमची फायनल एक्झाम होईल, MCQ थेरी एक्झाम होईल तुमची डायरेक्टली EES ची, बरोबर आहे. मग सर आता हे काही कामाचं आहे का? हो बेटा. आता बघा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता समजा बघा, मोठ्या मोठ्या इंडस्ट्र्या वाढून गेलेल्या आहे, बरोबर आहे. ते इंडस्ट्र्या वाढल्या तर पोल्युशन होतंय. मग पोल्युशनचे काय वेगवेगळे जे इम्पॅक्ट्स, जे अफेक्ट्स होतात बेटा आपल्या पर्यावरणावर, याला आपण कशा प्रकारे कमीत कमीत करू शकू, हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्यानंतर निसर्गाप्रती आपण अजून काही गोष्टी चांगल्या करू शकतो का? इंजिनिअरिंग फील्डमध्ये असून आपण निसर्गाप्रती काही करू शकतो का? नंतर सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, की आपण काही असे नॅचरल रिसोर्सेस वापरू शकतो की जे रिन्युएबल आहे. म्हणजे आता समजा सोलर एनर्जी आहे. आता सोलर एनर्जीचा वापर करून आपण काही नवीन काही करू शकतो का? वाईंड मिल आहे. नंतर समजा वॉटरच्या आपल्या बघा समुद्राच्या पाण्याच्या लाटा असतात, त्याचा वापर करून काही नंतर जिओ टेक्निकल वगैरे. म्हणजे मला असं म्हणायचं बेटा, की ज्या पण काही रिन्युएबल आहे, पुन्हा नवीन तयार होऊ शकता, अशा गोष्टींच्या आधारावर आपण काही करू शकतो का? या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा बेटा EES मध्ये. ठीक आहे ना. तर बघा, याचं आपल्या ऍप्लिकेशनवर याचं मी तुम्हाला सर्व काही डिटेल MCQच्या PDF टाकून देईल बेटा. ठीक आहे ना. IMP MCQच्या PDF टाकून देईल. याची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही टेस्ट सिरीजचा सुद्धा लाभ घेऊ शकता. ठीक आहे ना. एकदम कमी कॉस्टमध्ये बेटा. ठीक आहे ना. चला असो. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा बाळांनो, आपलं जे ॲप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल, ठीक आहे ना, या विनीत ट्युटोरियलवर सर्वचे सर्व ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे बाळांनो. आणि बघा, तुम्ही म्हणशाल की सर काही गरज आहे का लावायची? तर बघा बेटा, सांगायचा हेतू हा आहे, की बघा, आता डिप्लोमा पहिलेच आपल्या इंजिनिअरिंग फील्डच्या लोकांना आता जॉब कमी होऊन चाललेले, बरोबर आहे. तर बघा बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही लास्ट इयरला जाल त्यावेळेस कॅम्पस प्लेसमेंट येतं बेटा, बरोबर आहे. डिप्लोमाला सुद्धा येतं, इंजिनिअरिंगला सुद्धा येतं. मग त्यावेळेस मॅटर करतं बेटा तुमचं नॉलेज, तुम्हाला किती गोष्टी माहिती आहे, बरोबर आहे. ते तुम्हाला असे बघा नॉर्मल क्वेश्चन विचारता.
मग हे बेस असतो बेटा तुमच्या मेकॅनिकलच्या सब्जेक्ट्सवर. तर बघा आपले डिप्लोमाचे ऑल सब्जेक्टचे क्लासेस आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. त्यामध्ये थिअरी ऑफ मशीन असेल, त्यानंतर मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट सर्वात जास्त इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला तर मेट्रोलॉजीचे, बरोबर आहे. त्यानंतर MEM म्हणजे मटेरियल इंजिनिअरिंगचं. आता आपल्या फील्डमध्ये सर्वात महत्त्वाचं बेटा मटेरियल सिलेक्शन, की मटेरियल सिलेक्ट कसं करायचं, मग त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजे, हे तुम्हाला MEM मध्ये बघायचंय. त्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस, की ज्या पण काय आता ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होऊन गेल्या, CNC मशीन कशी काम करते, VMC कशी काम करते, बरोबर आहे. नंतर ज्या समजा लेझर मशीन कशी काम करते, ॲब्रासिव्ह मशीन कशी काम करते, प्रेस वर्किंग मशीन कसे काम करतात. तर बघा बेटा या सर्व गोष्टींचा समावेश या ऑनलाईन क्लासेसमध्ये झालेला बेटा. आणि बघा टॉम झाला, MEM झाला, PPR झाला आणि MAM झाला, बरोबर आहे. तर या जे पण MEM वगैरे जेवढे विषय बेटा महत्त्वाचे, या सर्वांचे ऑनलाईन क्लासेस आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. एकदा जाऊन तुम्ही डेमो लेक्चर पहा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तरच कोर्स तुम्ही परचेस वगैरे करू शकता बेटा. आणि हो, यामध्ये एन्व्हायरमेंटल बघा जो तुमचा EES नावाचा विषय ना, त्याचे सुद्धा मी कोर्स तुम्हाला देऊन टाकलेला बेटा, ठीक आहे ना. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की याचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे बेटा. याचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे. हा कॉम्बो परचेस करून तुम्ही डायरेक्टली अभ्यासाला लागू शकता बेटा. म्हणजे बघा ऑफलाईनला तुम्ही 10,000, 12,000, 15,000 फीस भरता बेटा, बरोबर आहे. तर एवढं न भरता अरे तुमचं एका विषयाच्या फीसमध्ये सर्व काम होऊन जातं बेटा, ठीक आहे ना. तर ऑनलाईन सुद्धा घरी बसून तुम्ही आपापला अभ्यास चालू करू शकता. विनीत ट्युटोरियल सोबत एकदम जबरदस्त पद्धतीने सर्व काही तुमचं कव्हर केलं जाईल. नोट्स वगैरे सर्व सर्व तुम्हाला प्रॉपर दिलं जाईल बेटा. काहीच काळजी करायची गरज नाहीये. आणि यावेळेस तर एक महत्त्वाची गोष्ट अशी सुद्धा आहे, की बघा बेटा लक्ष द्या 2 मिनिटं. तुम्हाला मी भरपूर साऱ्या गोष्टी अजून दिलेल्या आहे. यामध्ये क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल बेटा. आणि यावेळेसचा क्रॅश कोर्स हा आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू बेटा, ठीक आहे ना. कारण आता मी ॲप्लिकेशनवर भरपूर सारे अपग्रेडेशन केलेलं आहे. मला माहिती आहे की मागच्या वर्षी काय आलं, की मला ॲप्लिकेशनमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम फेस करायला लागले, बरोबर आहे. तर लॉग इन प्रॉब्लेम असो किंवा काहींचा मोबाईल फॉर्मॅट झाला समजा, जे पण काय असेल, म्हणजे इश्यू जे पण काही तुम्हाला आले, तर यासाठी आपण आता सेपरेट हेल्पलाईन नंबर तुम्हाला आणलेला आहे बेटा, ठीक आहे ना. चला, तर तुम्ही बघू शकता बेटा, लक्षात द्या 2 मिनिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जो हेल्पलाईन नंबर आहे, या हेल्पलाईन नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ज्या पण काही अडचणी वगैरे आहे, हे त्यांच्यासोबत शेअर वगैरे तुम्ही करू शकता. तुमचा लॉग इन इश्यू असो, तुमचा मोबाईल फॉर्मॅट झाला असो, कोर्स परचेस करताना काही अडचणी आल्या असो, तुम्ही डायरेक्टली यांना कॉल करू शकता किंवा WhatsAppला सुद्धा मेसेज वगैरे टाकून तुम्ही करू शकता बेटा. तर हे नंबर सेव्ह करून घ्या. म्हणजे भविष्यामध्ये जे पण काही तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या, तुम्ही सॉल्व्ह वगैरे करू शकता. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की जर तुम्हाला इंटरनेट हँडलिंग चार्जेस वाचवायचे असेल, तुम्ही आमच्या हेल्पलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करा. सांगा की सर मॅडम आम्हाला कोर्स परचेस करायचा आहे, थोडासा आमचा फायदा करून द्या, ठीक आहे ना. चला, तर तुमचा जो इंटरनेट हँडलिंगचा जो चार्जेस आहे, हे तुमचे वाचून जातील आमच्या टीमशी कोऑर्डिनेट केल्यानंतर, ठीक आहे ना. चला असो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परचेस करायचा असेल, इन्क्वायरी असेल, तर हा नंबर तुम्ही नोट डाउन करू शकता, ठीक आहे ना. चला असो, तर बघा बाळांनो लक्ष द्या. तर हा संपूर्ण कॉम्बो अवेलेबल आहे एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये. जाऊन एकदा चेक करा, डेमो लेक्चर बघा. जर शिकवणं आवडलं ना, तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करा. तर हा कॉम्बो हा ऑफर म्हणून तुम्हाला लॉन्च केला बेटा. याच्यामध्ये तुम्हाला EESचे सुद्धा MCQ फ्री ऑफ कॉस्ट मिळतील, ठीक आहे ना. चलो असो, तर बघा बेटा लक्ष द्या. तर पहिला तुमचा झाला EES म्हणजे एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटी, बरोबर आहे. चला असो, दुसरा तुमचा विषय बेटा आपला टॉम टॉम थेरी ऑफ मशीन बेटा. मग सर थेरी ऑफ मशीन मध्ये आम्हाला काय काय शिकायचं आहे, तर याचा सुद्धा डिटेल सिलेबस डिस्कशनचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर थेरी ऑफ मशीन मध्ये सर्वात पहिले की वेगवेगळे मेकॅनिझम कोणकोणते असतात. सिंगल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम आहे. मग स्लाइडर म्हणजे काय, क्रँक म्हणजे काय, कनेक्टिंग रॉड म्हणजे काय, मग हे कशा प्रकारे वर्क करतात, हे सर्व तुम्हाला शिकायचं आहे. व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन म्हणजे जर समजा क्रँक रोटेट केला, मग कनेक्टिंग रॉड कसा रोटेट होईल, कसा ऑसिलेट करेल, त्यानंतर पिस्टन कसा स्लाइड होईल, या सर्व गोष्टी तुम्हाला टॉम मध्ये शिकायच्या. त्यानंतर कॅम अँड फॉलोवर म्हणजे बघा, तुम्हाला बघितलं असेल बेटा, की आपली जी गाडी असते, तर गाडीच्या इंजिनमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल, एक इनलेट व्हॉल्व्ह असतो, एक आउटलेट व्हॉल्व्ह असतो. हे ओपन क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज होत असतात. मग हे कशाच्या आधारे होता, तर हे होतं बेटा कॅम अँड फॉलोवरच्या आधारे. मग इथे तुम्हाला ड्रॉइंग आहे बेटा, म्हणजे टॉम हा जो विषय बेटा, या टॉम मध्ये तुम्हाला ऐका, या टॉम मध्ये जे आहे ना, तुम्हाला हे सांगतो बाळांनो तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला थिअरी पण आहे, प्लस न्यूमरिकल पण आहे, प्लस तुमची आहे बेटा ड्रॉइंग, तुमची आहे बेटा ड्रॉइंग. हे लक्षात घ्या बाळांनो. तर सेकंड, थर्ड आणि बॅलन्सिंग नावाचा जो चॅप्टर आहे बेटा, हे तुमच्या ड्रॉइंगवर आधारित आहे. काही तुमची थिअरी आहे, काही न्यूमरिकल बेटा. तर हा ओव्हरऑल सर्व सब्जेक्ट असणार बेटा आपल्या टॉम मध्ये. आणि सर्व काही कव्हर करून दिलेलं बाळांनो. ऑनलाईन क्लासमध्ये सर्व प्रॉपर कव्हर केलेलं आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अपडेशन चालू आहे. आणि हा
टॉम मध्ये तुम्हाला बॅलन्सिंग शिकायचं आहे की बॅलन्सिंग कशा प्रकारे केलं जातं, त्याच पद्धतीने व्हायब्रेशन काय असतात, आपण बघा गाडीमध्ये जातो जी व्हायब्रेशन होते व्हायब्रेशनला आपण कशा प्रकारे कमी करू शकतो, त्या व्हायब्रेशनवर कशी मात करायची असते, बरोबर आहे. त्यासोबतच पॉवर ट्रान्समिशन म्हणजे बेल्ट ड्राईव्ह केव्हा वापरायचा, गिअर ड्राईव्ह केव्हा वापरायचा, चेन ड्राईव्ह केव्हा वापरायचा, पॉवर कशा प्रकारे ट्रान्समिट होते, त्याचे काही न्यूमरिकल्स आहे. तर जो पण काही न्यूमरिकल्स आणि ड्रॉइंगचा जो पार्ट आहे ना, न्यूमरिकल आणि ड्रॉइंगचा जो पार्ट आहे ना, हा मी कव्हर केलेला आहे आणि थेरॉटिकलचा पार्ट जो आहे हा विशाल सरांनी कव्हर केलेला आहे. ते तुम्ही प्रॉपर बघू शकता बेटा. टॉम हा विषय खूप महत्वाचा बेटा, बरोबर आहे. चला त्यानंतर बेटा तुमचा मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट. सर्वजण घाबरताय यार या विषयाला. कंप्लीट थेरी विषय, पूर्णच्या पूर्ण थेरी विषय बेटा हा. बघा हा थेरी, न्यूमरिकल, ड्रॉइंग सर्व मिळून आहे. लक्षात ठेवा बेटा, हा सर्व मिळून आहे टॉमला. आणि टॉमला तुम्हाला शीट्स असतात बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे फायनल पेपर जो तुमचा होतो ना एमएसबीटी बोर्डाचा, त्यावेळेस तुम्हाला शीट मिळतं बेटा. काय शीट मिळते म्हणजे पेपरात लिहायचं, थेरी लिहायची, न्यूमरिकल सर्व पेपरात लिहायचं आणि शीट भेटते. त्या शीटवर तुम्हाला ड्रॉइंग काढावं लागतं बेटा. कॅम अँड फॉलोवर, नंतर व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि बॅलन्सिंगच्या डायग्राम तुम्हाला ते ड्रॉ करावं लागतात. त्या शीटची प्रॉपर घडी करावं लागते आणि घडी करून तो तुम्हाला आपल्या आन्सर शीटमध्ये फेविकॉलने चिपकावा लागतो डायरेक्टली. असं आहे ते, असं असं बेटा आपला टॉमचा पेपर. आणि 3 तासाचा पेपर असेल बेटा तुमचा. 3 तासाचा पेपर असेल, त्यामध्ये तुमचं 25 मार्क तुमचं प्रॅक्टिकल असेल, साधं म्हणजे फक्त मॅन्युअल असेल बस, बाकी काही करायचं गरज नाही. फक्त आणि फक्त मॅन्युअल असेल 25 मार्काचा बस, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर बेटा तुमचा मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट. तर हा इंडस्ट्रीमध्ये भरपूर जास्त लागणारा विषय बेटा. म्हणजे ज्या पण काही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमचे इंटरव्ह्यू होतात, HR इंटरव्ह्यू झाला, पर्सनल इंटरव्ह्यू वगैरे झाला, तर भरपूर बद क्वेश्चन ते विचारता बेटा मेट्रोलॉजीवरचे. पण सर आहे तरी काय हा विषय मेट्रोलॉजी? तर बघा बाळांनो, मेट्रोलॉजी म्हणजे काय की एखादी इंडस्ट्री कशी चालते, त्या इंडस्ट्रीमध्ये जे पण काही आपल्याला मेट्रोलॉजी म्हणजे क्वालिटी आपण चेक करतो. तो क्वालिटी चेक करताना कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. त्यानंतर मेजरमेंट करताना कशा प्रकारे गोष्टी आपण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे. मग मेजरमेंट कसं करायचं? तर मेजरमेंटमध्ये सर्व जेवढे या जगात असेल नसेल, इंजिनिअरिंगला लागणारे सर्व मेजरमेंट आपण या विषयामध्ये शिकतो डायरेक्टली. म्हणजे फ्लो मेजरमेंट असो, टेम्परेचर मेजरमेंट असो, फ्लो कसा मेजर करतात, टेम्परेचर वेगवेगळ्या याच्यामध्ये कशा प्रकारे मेजर केला जातं. त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण तर अकाउस्टिक साऊंड कसा मेजर करतात, स्पीड कशी मेजर करतात, मेकॅनिकल वेगवेगळे जे डिव्हाइसेस आहेत ते कोणकोणते आहेत, टॅकोमीटर कसं वर्क करतं. त्यानंतर जर बघायला गेलं तर अकाउस्टिक मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकवायचं आहे. अकाउस्टिक मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्यानंतर स्टँडर्ड्स, कंपॅरेटर जे वापरला जातं आपले, बरोबर आहे. तर स्टँडर्ड कोणकोणते, अँगल टेकर वगैरे भरपूर सारे वेगवेगळे वापरतात. त्याच्यात न्यूमरिकल सुद्धा आहे, अँगल गेजेस आहे, स्क्रू थ्रेड, आपल्याला स्क्रूच्या बारीक-बारीक थ्रेड असतात ना, त्या थ्रेडचं मेजरमेंट, नंतर गिअरच्या थ्रेडचं मेजरमेंट, पिच कशी मेजर करता, सर्व म्हणजे सर्व प्रकारचं जे मेजरमेंट आहे ना, हे शिकणार आहे बेटा आपण या मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये. आणि मेट्रोलॉजीचा हा जो कॉन्सेप्ट आहे की इंडस्ट्रीला आपण कोणकोणत्या गोष्टीने पुढे नेऊ शकतो, स्टँडर्ड्स काय असतात वेगवेगळे, कंपनीचे स्टँडर्ड वगैरे काय असतात, ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड काय असतात, ISO काय असतं, हे सर्व सर्व गोष्टी ज्या आहेत ना बेटा, या सर्वचे सर्व आपण शिकणार आहे बेटा मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट या विषयामध्ये. भरपूर भरपूर कामाचा हा विषय असणार आहे. आणि जर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना बेटा मेट्रोलॉजीचं, तर बघा बेटा 30-70 तर तुम्हाला माहिती आहे पेपर असणार आहे आपला. तर 25 मार्काचा मॅन्युअल प्लस 25 मार्क तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल असणार बेटा. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या कॉलेजमधून एखादा व्यक्ती येईल आणि तुमची ओरल घेईल बेटा. पहिले तुम्हाला तो लिहायला लावेल कागदावर, बरोबर आहे. आणि तुमची ओरल घेईल बेटा. तो एक्सटर्नल आहे बेटा. हे एक्सटर्नल आहे बघा. हॅश म्हणजे एक्सटर्नल असं बेटा. हॅश आला म्हणजे एक्सटर्नल प्लस 25 मार्क तुमचं असेसमेंट सुद्धा असणार आहे आपलं. SLA, सेल्फ लर्निंग असेसमेंट. त्याला तुम्ही ट्युटोरियल सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला काही प्रश्न दिलेले त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आणि जमा करायचे. तर सर्वात महत्त्वाचा विषय बेटा, बाहेरच्या कॉलेजमधून शिक्षक येतील आणि तुमची ओरल घेतील. कारण प्रॅक्टिकल तर काही परफॉर्म नाही करायला लावत ते. जनरली ते ओरलच घेतात बेटा तुमची. तर लक्ष ठेवा. खूप महत्त्वाचा आणि भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये डायरेक्टली विद्यार्थी फेल होतात बेटा. तर मेट्रोलॉजी विषयामध्ये, ठीक आहे ना. तर थोडंसं लक्ष द्यायचं बेटा मेट्रोलॉजीमध्ये. त्यानंतर बेटा तुमचा MEM, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल. मग आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल म्हणजे काय, की मेकॅनिकल सेक्टरमध्ये कोणकोणते मटेरियल येतात. मग मटेरियलमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टील. तर स्टील कसं बनतं? मग समजा तर बघायला गेलो आपण तर स्टीलचे प्रकार आहे काही समजा, बरोबर आहे. लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. मग काय फरक आहे? मग सर्वच्या सर्व तुम्हाला माहिती आहे स्टील कशापासून बनतं? आयर्न आणि कार्बन पासून. मग किती पर्सेंटेज कार्बन असतं? मग आयर्न कार्बन सिमेंटाईट काय असतं, फेराईट काय असतं, परलाईट काय असतं, हे त्याचे प्रकार आहे बेटा. आयर्न कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम काय सांगते?
किती कार्बन आलं की हे स्टीलचं रूपांतर कास्ट आयर्न मध्ये होतं. तर कास्ट आयर्न म्हणजे काय हे तुम्हाला बघायचं. त्यानंतर फेरस अलॉय म्हणजे काय, नॉन फेरस अलॉय म्हणजे काय, नंतर जे अदर्स मेटल वापरले जातात ते मेटल कोणकोणते वापरले जातात. त्याच्यानंतर प्लास्टिक झालं, प्लास्टिकमध्ये नायलॉन झालं, पॉलिव्हिनिल क्लोराईड झालं, नंतर तुमचं मेलामाइन झालं, नंतर बेकलाईट झालं, नंतर तुमचं असे जे पण काही समजा ॲस्बेस्टस झालं, रबर झालं, तर यांचा वापर सुद्धा कशा प्रकारे केला जातो. तर जेवढे पण काही मटेरियल असेल त्या मटेरियलमध्ये इन्ग्रेडियंट्स काय सर्व 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 या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो बेटा एमईएम या विषयामध्ये. तर आमच्या टायमाला हा जो एमईएम होता ना, हा लेखी पेपर होता, लेखी. आमच्याच टायमाला जी स्कीमच्या वेळेला. जी स्कीम आमची एकदम जुनी. पहिल्या बॅचचे विद्यार्थी आम्ही जी स्कीमचे. तर एमईएम आमच्या टायमाला हा ऑफलाईन रिटन मध्ये होता. पण तुम्हाला एमईएम जो आहे ना, हा होणार आहे बेटा ऑनलाईन एमसीक्यू माध्यमातून. बघा बेटा लक्ष द्या. एमईएम हा जो विषय होणार तुमचा ऑनलाईन एमसीक्यू म्हणजे या सेमिस्टरला 2 विषयांची तुमची होणार आहे बेटा ऑनलाईन एक्झाम. एक म्हणजे ईईएस एन्व्हायरमेंट आणि दुसरं म्हणजे तुमचा एमईएमची ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होणार आहे बेटा. 1.5 तास वेळ असेल. 70 क्वेश्चन तुम्हाला असतील बेटा. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे आणि हां, याचं पण सेम आहे. 25 मार्क तुमचं मॅन्युअल असेल आणि 25 मार्क तुमचं ट्युटोरियल असेल बेटा बस. ठीक आहे. पण हा महत्वाचा आहे बेटा. खूप महत्वाचा विषय आहे हा. कारण बघा जर समजा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही बघायला गेलं, गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम जर द्यायला गेले, तर सर्वात जास्त क्वेश्चन तुम्हाला येतात बेटा थर्मल झाले, एफएम झालं, नंतर मग तुमचं मटेरियल सायन्स वगैरे झालं. तर याचे भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला दिसतात बेटा. ते महत्वाचं आहे कॉम्पिटिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि बघा तुम्ही जर समजा फक्त पास व्हायचा विचार करत असाल, तर मग असं नका करा यार. पहिले तर आपले मेकॅनिकल इंजिनिअरचे वांदे यार. पहिले जॉब मिळत नाही यार लोकांना. तर बघा बेटा, रेसमध्ये टिकायचं असेल, टिकून राहायचं असेल, पुढे जायचं असेल, तर अभ्यास करावा लागेल बेटा. तर डॉट एकदम डीपली अभ्यास करा. अरे हे तुमचं फक्त बघा बेटा, हे 6 वर्ष फक्त अभ्यास करा. डिप्लोमाचे 3 आणि इंजिनिअरिंगचे 3 बस. 6 वर्ष अभ्यास करा बेटा. आयुष्यभर पुढे तुम्हाला कामच करायचं, पैसाच कमवायचा बेटा. ठीक आहे ना? तर बघा आता तुम्ही असं नका बघू, "सर आता ऑनलाईन आहे, कोण कोर्स घेत बशीन सर, जाऊ द्या सर, फेकावं बंद का." नाही रे बेटा, असं नका करा बेटा. बघा अभ्यास तुम्ही बघा विषय कसा होतो, की ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम आहे का? फेकरे बन का कोण अभ्यास करेल? असा विषय करता बेटा तुम्ही. बघा पहिल्यापासून प्रॉपर अभ्यास करा. प्रॉपर सर्व काही व्यवस्थित तुमचं लेक्चर रेकॉर्ड केले जातील. प्रॉपर रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे. त्यानंतर एमसीक्यूची सुद्धा तुमच्याकडून तयारी करून घेतलेली. नंतर प्लस एमईएमची तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा मिळणार आहे बेटा आपल्या कोर्समध्ये. टेस्ट सीरीज टेस्ट द्या, ऑनलाईन टेस्ट द्या. बरोबर आहे. आयएमपी एक्झाम जे एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहे बेटा, ते सुद्धा टाकण्यात आलेले बेटा. आयएमपी एक्झामची टेस्ट द्या. लगेच टेस्ट सबमिट केले की लगेच तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल बेटा. तर सर्व प्रॉपर सर्वचे सर्व आपण आपल्या ॲप्लिकेशनवर प्रोव्हाईड केलेलं बेटा. त्यानंतर बेटा तुमचं प्रोडक्शन प्रोसेस. आता बघा जसं मागच्या वेळेला तुम्हाला एमपीआर होता, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी बरोबर आहे ना? चला तर त्याचा ॲडव्हान्स त्याचा मोठा भाऊ आलेला आहे बेटा प्रोडक्शन प्रोसेसेस. म्हणजे यामध्ये काय शिकायचं तर सीएनसी मशीन कशी चालते. मग सीएनसी मशीनचे प्रोग्राम कसे बनवतात. ओ बापा! हो बेटा तुम्हाला प्रोग्रामिंग सुद्धा करायची आणि हे शिकवणारे तुमचा मोठा भाऊ विनीत सर. ठीक आहे ना? चला असो. तर प्रोग्रामिंग मी तुम्हाला प्रॉपर शिकवून दिली, की प्रोग्रामिंग कशी करतात सीएनसीची पार्ट प्रोग्रामिंग काय असतं. मग त्यामध्ये सीएनसी मिलिंग काय असतं, सीएनसी लेथ मशीन काय असतं. मग दोघांवर बघा म्हणजे लेथ मशीन चालते, ती कॉम्प्युटरवर चालते. म्हणजे कॉम्प्युटरवर आपण फक्त टका प्रोग्राम टाइप करायचा, सर्व ऑपरेशन डायरेक्टली बाहेर निघून जाईल. ते सीएनसी कसं चालतं, कशाप्रकारे वर्क करतं, हे सर्व तुम्हाला प्रोडक्शन प्रोसेसमध्ये शिकायचं बेटा. त्याचसोबत तुम्हाला शिकायचं बेटा बघा यामध्ये तुमचं प्रेस मशीन्स काय असतं, वेगवेगळ्या प्रेस मशीन, मग हायड्रोलिक प्रेस काय असते, न्यूमॅटिक प्रेस काय असते, हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यासोबतच बऱ्याचशा ॲडव्हान्स काही मशीनिंग प्रोसेस तुम्हाला शिकायचं आहे या ठिकाणी बेटा, बरोबर आहे. त्या ॲडव्हान्समध्ये काय, की लेझर बीम मशीनिंग कशी वर्क करते, ॲब्रासिव्ह जेट मशीन कशी वर्क करते, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीन ईडीएम कशी वर्क करते, पाम, पेट, पीबीटी, ओ बापा अल्ट्रासोनिक टेस्टिंग मशीन कशी वर्क करते. तर अशा ज्या पण काही ॲडव्हान्स प्रोसेस वगैरे आहे ना, या सर्व तुम्हाला शिकायच्या बेटा प्रोडक्शन प्रोसेस या विषयामध्ये. तर भरपूर महत्त्वाचा विषय असणार आहे बेटा. कारण इंडस्ट्रीमध्ये बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपली ब्रांच कोणती मेकॅनिकल. तर मेकॅनिकलमध्ये काही प्रकार आहे बेटा. तर कोणकोणते प्रकार आहे? तर एक आहे समजा तुमचा प्रोडक्शन. काही-काहींना प्रोडक्शनमध्ये काम करायला आवडतं. काही जणांना क्वालिटीमध्ये काम करायला आवडतं. काही-काही जणांना समजा बघायला गेलं तर डिझाइनमध्ये काम करायला आवडतं. काही-काहींना समजा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करायला आवडतं. काही जणांना समजा पेट्रोलियममध्ये काही काम करायला, काही जणांना मरीनमध्ये काम करायला आवडतं. काही जणांना मेटॉलॉजीमध्ये काम करायला आवडतं. हे प्रकार आहे बेटा आपले. तर त्याच प्रकारचा एक आपला प्रोडक्शन आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट आहे, की समजा एखाद्याला मॅनेजर बनायचं असेल, एखाद्या कंपनीचा सुपरवायझर बनायचं असेल, तर तुम्हाला हे नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे बेटा. तर प्रोडक्शन प्रोसेस प्रॉपर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित शिकवलं जाईल. तुम्ही वाटलं असतं पहिले डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तुमच्या मोठ्या भावाचं, तरच कोर्स परचेस करा. नोट्स वगैरे प्रॉपर मिळतील. काहीच काळजी करायची गरज नाहीये. ठीक आहे ना? चला असो. त्यानंतर बघा बेटा,
एंटरप्रेन्योरशिप, अरे बापरे, हा तर लय सुंदर विषय आहे तुमचा. चला, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स, हा सर्वात फेवरेट विषय. पण त्या लोकांनी काय केलं माहितीये का, की या विषयाची थेरी एक्झाम ठेवलेली नाहीये. हा फक्त तुम्हाला याचं फक्त तुम्हाला काय असेल बेटा, फक्त प्रॅक्टिकल बास. तुमचं प्रॅक्टिकल आहे, तुमचं बघा 50 मार्क तुमचं प्रॅक्टिकल बेटा. त्यानंतर 25 मार्क तुमचं काय झालं, इंटरनल. इंटरनल म्हणजे तुमची शेवटी ना ओरल वगैरे घेतली जाईल फक्त बस. त्यानंतर 25 मार्क तुमचं ट्युटोरियल असणार आहे बेटा. बघा बाळांनो, तर स्टार्टअप कसा सुरुवात करायची, एखादा बिझनेस आयडिया तुमच्या डोक्यात आली, त्याला रिअलिस्टिक मध्ये उतरवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात, या सर्व तुम्हाला या विषयामध्ये सांगितलं बेटा. तर बघा बेटा, प्रयत्न असा करा की या विषयाचं लेक्चर ज्यावेळेस तुमच्या कॉलेजमध्ये होईल ना, अटेंड करा बेटा. तुम्ही काय म्हणता की जाऊ द्या सर, याचं कुठं असं बी एक्झाम फायनल, फायनल थोडी पेपर यायचा, आम्ही कुठं जाऊ, नाही बेटा. हे विषय तुम्हाला भविष्यात मदत करतील. तुम्हाला स्टार्टअप करायच्या वेळेस, एखादी कंपनी उघडायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात का, डायरेक्ट कंपनी ओपन करून मग आर बघा, तुम्हाला माहिती असेल की इंडियामधले जवळपास 90% स्टार्टअप बंद पडतात. का बंद पडतात? पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर आयडिया नसते, प्रॉपर मॅनेजमेंट नसतं, प्रॉपर स्किल्स नसतं, समजत नाही. तर बघा बेटा, हे विषय तुमचं नॉलेज एन्हान्स करेल, तुमच्या बऱ्याचशा गोष्टींना विकसित करेल बेटा. हा विषय खूप महत्वाचा आहे, जबरदस्त विषय आहे, मला खूप आवडतो. मला वाटलं असतं तुम्हाला सांगितलं असतं या गोष्टीबद्दल, मी भरपूर काही गोष्टी सांगेल तुम्हाला, काही टेन्शन न घ्या. सांगेल भरपूर काही गोष्टी करू बेटा आपण. त्यानंतर बेटा तुमचा बॉम्ब, ओ बापा बॉम्ब, बॉम्ब नावाचा विषय बॉम्ब. बॉम्ब म्हणजे बेसिक ऑफ मेकॅट्रॉनिक्स, हा सुद्धा विषयाचा तुम्हाला फायनल पेपर द्यायचा नाहीये. आमच्या वेळेला याला बेम म्हणायचे, बेम, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स आम्हाला होता, पण आता बेसिक ऑफ मेकॅट्रॉनिक्स नाव त्यांनी करून टाकलेलं आहे. तर या विषयाचं पण तुम्हाला फक्त आणि फक्त काय बेटा, बघा लक्ष द्या, फक्त आणि फक्त तुम्हाला इंटरनल लिहायचं, थोडंसं असाइनमेंट वगैरे लिहायचे बास. बाकी काही करायची गरज नाही, फक्त मॅन्युअल लिहायचंय आणि तुमचं इंटरनल होईल. म्हणजे कॉलेजचे शिक्षक, कॉलेजमध्ये तुमचं विषय बघा. ऍड्रेट हा सिम्बॉल आला ना, तर याचा अर्थ काय असतो माहिती का बेटा, ऍड्रेट सिम्बॉल आला तर याचा अर्थ काय तुमचं, की हे तुमचं होणार आहे इंटरनली, बरोबर आहे. याच्यात तुम्हाला काही कुठं जायची गरज नाहीये, फक्त मॅन्युअल लिहा, सबमिशन करा, विषय क्लोज, बरोबर आहे. चला, आणि हा सीएनसी प्रोग्रामिंग मी तुम्हाला शिकवणार आहे बेटा. आपलं जे प्रोडक्शन प्रोसेस आहे त्याच्यात तुम्हाला मी सीएनसी प्रोग्रामिंग शिकवेल, की प्रोग्राम कसा तयार करतात. आता माझा सीएनसी प्रोग्रामिंगचा कोर्स झालेला बेटा, त्यासाठी मी 35,000 रुपये मोजले होते त्यावेळेला. त्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होता ना, तर 35,000 रुपीज मी मोजले होते सीएनसी प्रोग्रामिंग करायला. तर त्यावेळेस मी काय करायचो माहिती आहे का, की आमच्या जी एमआयडीसी, आमची जळगावची एमआयडीसी, तर एमआयडीसी मधले भरपूर सारे प्रोजेक्ट मी केलेले आहे. म्हणजे मी एक प्रोग्राम तयार करायचे 5,000 6,000 असे चार्ज करायचा. एमडॉक सिरीज काय असते, फानुक सिरीज काय असते, कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतं आपल्या सीएनसीवर, मग त्याच्यावर कशी प्रोग्राम तयार करतात. अरे सोप्यात सोपा तुम्हाला शिकवून देईन बेटा, तुम्हाला कॉलेजमध्ये कोणी शिकवणार आणि तुमचा मोठा भाऊ शिकवून देईन, टेन्शन घेऊ नका बेटा, मी आहे. ठीक आहे, चला असो. तर सीएनसी प्रोग्रामिंगचं तुमचं एक्सटर्नल होईल बेटा. म्हणजे बघा, प्रॅक्टिकल तर होईल तुमचं, पण त्यासोबत हॅश म्हणजे एक्सटर्नल होईल. बाहेरून एखादं शिक्षक येईन आणि लिहिन, चाले करून दाखव रे प्रोग्राम रे, चाले ग्रुप वर रे, 5-5 चे ग्रुप आहे रे, चले कर रे, लिह रे. तर अशा गोष्टी होऊ शकतात बेटा. तर अशा प्रकारे तुमचं हे संपूर्ण सेमिस्टर असणार आहे बेटा. बघा बाळांनो, तर या सेमिस्टरचा अभ्यास करतानाच थोडं समजून घ्या बेटा. तुम्ही जर म्हणशाल की आम्ही फक्त पासिंगसाठी तयारी करतो, आम्हाला फक्त पासिंग पाहिजे, आम्हाला फक्त आयएमपी क्वेश्चन द्या सर. अरे बेटा, असं नाही होत बेटा. बघा, आपण डिप्लोमा का घेतलंय? जॉबसाठी. मग जॉबसाठी जर तुम्हाला जर बघायचं गेलं बेटा, तर नंतर अभ्यास करण्यासाठी आतापासूनच प्रॉपर अभ्यास करा बेटा. नॉलेज एन्हान्स होईल. ज्याच्याकडे नॉलेज आहे, टॅलेंट आहे, स्किल्स आहे, त्याला जॉब आहे भाऊ, हे लक्षात ठेवा. पहिलेच इंजिनिअरची मारामार आहे, त्याच्यात आपली मेकॅनिकल ब्रांच आहे अजून. विषय गंभीर आहे भाऊ, कोणी देत नाही भाऊ एवढं स्टार्टिंग पॅकेज आपल्याला. ठीक आहे ना? तर बघा बेटा, तर आपले ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. तर तुम्ही डाउनलोड करू शकता. विनीत ट्युटोरियल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. आणि जे iOS वाले विद्यार्थी असेल, त्यांनी आपल्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा बेटा. आपल्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा. iOS वाले असो, ज्यांना कोर्स परचेस करायचा असो, हे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे. लॉग इन प्रॉब्लेम आला, काहीही इश्यू आले, तुम्ही बिनधास्तपणे कॉन्टॅक्ट करू शकता. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला. त्यानंतर बघा बेटा, तर टॉम आहे, एमईएम आहे, पीपीआर आहे, एमईएम आहे, हे विषय आणि यांचा कॉम्बो आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. कॉम्बो डायरेक्टली. तुम्हाला पैसे पण वाचतील, सर्व वाचतील बेटा डायरेक्टली. ठीक आहे ना? चला असो. तर आता परचेस करून घ्या बेटा. ऑफरची स्टार्टिंगचे सुरुवातीचे काही 2-3 दिवस मी तुम्हाला ऑफर सुद्धा देणार आहे. कमीत कमी जर तुम्ही करून घ्या, नंतर प्राइसिंग वाढेल. त्यामुळे आताच लवकरात लवकर परचेस करून घ्या बेटा. ठीक आहे ना? चला असो. तर बघा बेटा, तर काय-काय तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये मिळणार आहे? तर बघा बाळांनो, तर सर्वच्या सर्व पूर्ण सिलेबस पहिले तुम्हाला प्रॉपर सिलेबस शिकवला जाईल बेटा. ठीक आहे ना? प्रॉपर सिलेबस कव्हर केला जाईल. त्यानंतर फ्री क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल बेटा. पूर्ण क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल. तर क्रॅश कोर्समध्ये मी आयएमपी क्वेश्चनची रिव्हिजन करून देतो तुम्हाला. कमीत कमी वेळात संपूर्ण चॅप्टर तुम्हाला मी करून देत असतो. नंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, ज्याचे तुम्ही नोट्स
प्रिंट आउट काढू शकता. तशा थेरी नोट्स तुम्हाला मी प्रिंटिंग वगैरे म्हणजे प्रिंट आउट तुम्हाला स्वतःच काढायचे आहे, पण मी पीडीएफ वगैरे तुम्हाला प्रॉपर एकदम व्यवस्थित नोट्स देईन. त्याच्या बाहेरचा काही जाणार नाही. तेवढाच अभ्यास करून जायचा. जर फॉर्म्युल्याची गरज असेल तर फॉर्म्युल्याची नोट्स सुद्धा मी तुम्हाला बनवून दिली. जसं टॉर्म झाला तर टॉर्मला फॉर्म्युले लागतात. तर टॉर्मच्या फॉर्म्युल्याची नोट्स मी तुम्हाला प्रॉपर काढून देईल. नंतर व्हेरी आयएमपी प्रॅक्टिस पेपर तुमच्या प्रत्येक चॅप्टरच्या आयएमपी टेस्ट सीरीज होणार आहे आता. लक्ष ठेवा. टेस्ट सीरीज सुद्धा लवकरच अपलोड केली जाईल. चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज असेल बेटा. टेस्ट सीरीज तुम्हाला द्यायची आहे. बरोबर आहे. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे मागचे आलेले क्वेश्चन पेपर वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला जस्ट रेफरन्सला वगैरे दिले जाईल किंवा आयएमपी मी जे सांगतो ते क्वेश्चन पेपर करून जा बस विषय क्लोज डायरेक्टली. फायनल मी काढलेले स्वतः मी काढलेले पेपर जे सर्व अनालिसिस करून तुम्हाला काढून देईल तेवढेच करून जा बेटा. फायदा होईल 100% फायदा होईल गॅरंटी माझी. आयएमपी क्वेश्चन बँक शेवटी तुम्हाला देईल आणि सपोर्ट तर माझा तुम्हाला राहीलच. काळजी करू नका. ठीक आहे ना. काही लागलं तुम्ही बिनधास्त बघा बेटा. कसं माहिती कमेंट करायला बघा मी सर्वांना रिप्लाय नाही करू शकत पण कमेंट वाच तुम्हाला समजतं की कोणाला काय काय पाहिजे बेटा. ठीक आहे ना. चला असो तर मी त्यानुसार मग माझा पुढचे कार्यक्रम करत असतो. ठीक आहे ना. मग त्यावर व्हिडिओ वगैरे म्हणजे चालू आहे कंटेंटवर आता काम वगैरे चालू आहे. तर बघा बेटा सिंपलशी गोष्ट आहे. जर तुम्हाला वाटतं की नाही मला खरंच अभ्यास करायचा आहे तर तुम्ही एकाच विषयाच्या मध्ये ऑफलाईनच्या एका विषयामध्ये सर्व विषयांचा अभ्यास घरी बसूनच चालू करू देऊ शकता बेटा. ठीक आहे ना. चला असो आय होप सो आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आपलं जे 4th सेमेस्टर आहे मेकॅनिकलचं ते कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणते विषय तुम्हाला असणार आहे बेटा. ठीक आहे ना. त्याचा अभ्यास प्रॉपर असू द्या आणि अभ्यास करा बाळांनो बस. तुम्ही क्लास लावा, नको लावा काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे लावा, दुसरीकडे लावा काही प्रॉब्लेम नाही. पण अभ्यास करा माझ्या बाळांनो, अभ्यास करा बेटा. आणि कसं आहे माहिती आहे का बेटा, की बरेचसे विद्यार्थी मी असं पाहतो, की फक्त पासिंग काढता विषय क्लोज करतात. अरे बेटा पासिंग काढल्यानंतर खरंच तुम्हाला कोणी जॉब देणार आहे का बेटा? सिंपलचा फंडा. इथे टॉपर लोकांना जॉब नाही यार आणि तुम्ही म्हणता, की आम्ही फक्त पासिंग काढू. बघा बाळांनो, कुठे ना कुठे प्रॉब्लेम होईल. त्यामुळे बघा नॉलेज कॉन्सेप्ट सोबत अभ्यास करा. प्रॉपर कसंही करा, पण अभ्यास करा बेटा. ठीक आहे ना? चला असो. आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल आणि हां, जर तुम्हाला प्रत्येक विषयानुसार डिटेल डिस्कशन पाहिजे असेल, तर त्यानुसार सुद्धा व्हिडिओ बनवले बेटा. डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. लिंक तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे बाळांनो. ठीक आहे? चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.